रेशीम शेती करणं म्हणजे दुष्काळावर मात आहे। माझी जवळपास आज 2.5 एकर रेशीम शेती आहे। जवळपास 20 क्विंटल माल माझा या 2.5 एकर मध्ये डबल बॅच होऊन तयार झाला। जवळपास 20 क्विंटलचे आज जवळपास 12 लाख रुपये, 600 रुपये रेट जरी धरला आपल्या बीडच्या मार्केटमध्ये तरी 12 लाख रुपये होता। मनोज रामहरी मेटे, राहणार राजेगाव, तालुका केज या ठिकाणचा गेल्या 13 वर्षापासून रेशीम शेतकरी आहे। खरं म्हणलं तर हे रेशीम शेती करणं म्हणजे दुष्काळावर मात आहे। आणि जे आज बेरोजगार मुलं होऊन बाहेर पुणे मुंबईला जे कामासाठी बाहेर जातात ते बाहेर न जाता हा रेशीम शेतकरी म्हणजे एक 2 एकर जर शेती केली ते एक बारक्या एक लहानशा उद्योगासारखी। तरी या दुष्काळावर मात करण्यासाठी मी सर्व तरुण मंडळी सुद्धा आवाहन करेन की दुसरी शेती करण्यापेक्षा रेशीम शेती फार परवडेबल असल्यामुळे रेशीम शेती कर आता नवीन पिढीनं वळावा। कारण रेशीम शेतीमध्ये उतरल्यानंतर मला पण असेच काय ह्याच्यामध्ये हे जाणवलं की रेशीम शेती केल्यानंतर उत्पन्नात बरेच वाढ झाल्यानंतर मला जे बाहेर असे इज्जत होती ती सुद्धा बऱ्याच प्रमाणात इज्जत वाढली आणि अति उत्पन्न वाढलं। दुसऱ्या शेतीला पर्याय म्हणून सर्व शेतकऱ्यांनी या रेशीम शेतीकडे वळावं। मी 2012 मध्ये या रेशीम शेतीकडे आलो असता सुरुवातीला मी रेशीम शेती चालू करताना मला ह्याचा कुठलाही अनुभव नसताना माझे नातेवाईक खामकरवाडी या ठिकाणी अतुल जनार्दन लुगडे यांनी मला याचं बरंच मार्गदर्शन केलं आणि मी त्यांच्या ठिकाणी जाऊन बरंच प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर मी माझ्या शेतामध्ये तुती लागण केली असताना या शेडला बऱ्याच प्रमाणात खर्च येतो शेड उभारणीसाठी। तर खर्च येत असताना माझ्याकडे कुठले पैसे उपलब्ध नव्हते, काय नव्हते। सर्व पाहुणे मंडळी कोण गोळा करून मी ही शेड उभारणी केली। तसेच आपले जिल्हा रेशीम अधिकारी असतील त्यांना पण मला चांगल्या पद्धतीने जे योजना शासनाचे असतील ते त्याच्या माध्यमातून मला अनुदान स्वरूपात मदत केली आणि मी 13 वर्षापासून आज जवळपास उत्पादन घेत आहे। तरी मला पहिल्या वर्षी जवळपास 4 लाख रुपयाचं उत्पन्न मागच्या 13 वर्षाखाली निघलं। असेच प्रत्येक वर्षी भाव वाढत गेले आणि आज जवळपास 2026 मध्ये मला जवळपास आज 12 लाख रुपयाचं उत्पादन झाले। माझी जवळपास आज 2.5 एकर रेशीम शेती आहे। या 2.5 एकर मध्ये माझे 2 शेड आहेत। मी 1.25 एकर मध्ये एक 250 पुंज आळीची मी बॅच घेतो। तरी 250 ह्याची आळी घेतली, बॅच घेतल्यानंतर जवळपास 240 किलो ते 250 किलो मला माल निघतो। सरासरी एक 600 किलो जरी तर पकडला आपण तरी 20 क्विंटलचे जवळपास 12 लाख रुपये होतात। तरी याच्यामध्ये जवळपास 1.5 लाख रुपये खर्च जरी वजा केला तर निव्वळ नफा मला याच्यामध्ये या वर्षामध्ये जवळपास 10.5 लाख रुपये राहिलेला आहे। तरी आता हे बॅच झाल्यानंतर जून मध्ये जी बॅच सुरू करायची त्यासाठी आम्ही आता हे पुढचं नियोजन केलेलं आहे। तसंच मे मध्ये बॅच घेणं थोडं टेम्परेचरमुळे अवघड जात असल्यामुळे आपण हे आता साईडनं झाडं हे लावून टेम्परेचर मेंटेन करून आता सुद्धा मे मध्ये आपण जवळपास पैकी 250 ला 250 किलो माल आपण आता या टेम्परेचर मध्ये सुद्धा काढलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने दर सुद्धा मिळत आहे। कारण मागच्या 2-4 वर्षाखाली आम्ही 13 वर्षापासून या मार्केटसाठी रामनगर या ठिकाणी आम्ही माल घेऊन जात होतो कर्नाटकामध्ये। तरी आता बीड या ठिकाणी जे खरेदी विक्री संघ यांच्या मार्फत आता इथं खरेदी चालू झाली, त्याच्यामुळं जे महाराष्ट्रातले शेतकरी आम्ही असताल आम्हाला सगळ्यात इथं बीड या ठिकाणी चांगल्या स्वरूपात फायदा होत आहे। माझी पण डेअरिंग होत नव्हती एवढी इन्व्हेस्टमेंट करायला हे ती, कारण आमचे जवळचे नातेवाईक असले म्हणून त्यांना पण मला थोडं प्रोत्साहित केलं आणि त्यांचं पण मी थोडं जाऊन स्वतः मी त्यांचा माल विकण्यासाठी रामनगर मार्केटला मी गेलो। गेल्यानंतरच मला सुद्धा थोडा अनुभव आला। नंतर मी माझ्या शेतामध्ये शेती चालू केली आणि आज जवळपास या 2026 सालामध्ये जवळपास 20 क्विंटल माल माझा या 2.5 एकर मध्ये डबल बॅच होऊन तयार झाला। जवळपास 20 क्विंटलचे आज जवळपास 12 लाख रुपये, 600 रुपये रेट जरी धरला आपल्या बीडच्या मार्केटमध्ये तरी 12 लाख रुपये होतात। आणि मॅडम ह्याला खरं जर म्हणलं तर हे खर्च कमी होतो या पिकासाठी आणि 1.5 लाख खर्च झाला तरी जवळपास आज मला 10.5 लाख रुपये नफा ह्या चालू वर्षामध्ये मला मिळाला आहे। आणि खरं म्हणलं तर माझी सर्व शेती एक बाजूला आणि 2.5 एकरच रेशीम शेती एक साईडला, अशा पद्धतीने आज हे उत्पन्न माझं चांगल्या पद्धतीने चालू आहे। शेतीमध्ये जवळपास 18 ते 20 दिवसाचा कालावधी आहे। या कालावधीमध्ये आपल्याला आळी कीटक संगोपन या ठिकाणी भेटत आहे। तिथून आल्यानंतर 2 झोपा झाल्यानंतर आळी आपल्याकडे आल्यानंतर आपण जवळपास या आळीचे 17 दिवस संगोपन करतात आणि आळी आपल्याकडे आल्यानंतर तिसरी झोप जवळपास 3 दिवसाची ती 2.5 दिवसाची असते। 2.5 दिवसाची झाल्यानंतर आम्ही जवळपास 3 दिवस त्याला पाला टाकतो। पाला टाकल्यानंतर आणखीन आळी कातीवर येते आणि नंतर आळी झोपत येते
आळी झोपल्यानंतर आणखीन 3 दिवस पाला टाकायचा. पाला टाकून झाल्यानंतर आळी झोपते. आळी उठल्यानंतर नंतर 8 दिवसाचा जवळपास कालावधी राहतो. त्या कालावधीमध्ये जास्त मजूर लागतात. जवळपास 4-5 मजूर असले तरी चालतात शेवटाच्या कालावधीमध्ये. आणि 8 दिवस पाला टाकल्यानंतर आळी शॅम्पलवर येते. ती शॅम्पलवर आल्यानंतर 8 दिवसानंतर अशा स्वरूपामध्ये हे रेशीम कोष तयार होतात. नंतर हे रेशीम कोष तयार झाल्यानंतर आम्ही 8 दिवसानं वेचून बीड सारख्या अगर रामनगर सारख्या मार्केटला आम्ही घेऊन जातात आणि त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा आम्हाला भाव पण भेटत आहे. राहिला विषय कुठला टेम्परेचर मेंटेन करण्याचा, तर काय होतं, उन्हाळा जास्त असल्यामुळे आपण काय ह्याच्यामध्ये एसी कुठलं काही बसवू शकत नाहीत आपण. मग आपल्याला नैसर्गिकच या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. तर ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आम्ही साईडला असे झाडं लावून, फॉगर लावून, असं पण मे मध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीच्या बॅच घेतल्या आहेत.